अम्मा बोल. काय? अगं तिथेच ठेवल्यात मी कपाटा शेजारी गोळ्या. सापडत नाहीयेत तुला? अगं अम्मा बघ ना नीट. अगं नेहमी ठेवते तिथेच ठेवल्यात. काय सापडत नाहीयेत तुला? अगं अम्मा असं डोस चुकवून नाही चालणार. अप्पांना नाश्त्याच्या आधी त्या गोळ्या घेणं खूप गरजेचं आहे. हो हो बरं बरं ठीक आहे ठीक आहे. मी आलेच. हा मी येतेच, लगेच निघते मी. हो आलेच. शक्ती काय झालं? अरे शिवा, अप्पांना ना नाश्त्याच्या आधी गोळ्या घ्याव्या लागतात. ते आम्हाला सापडतच नाहीये. मला अर्जंटली घरी जावं लागेल. अरे त्या गोळ्या घेतल्या नाही ना तर अप्पांचा बीपी शूट होईल. मी लगेच जाऊन येते. बरं आपण पण येतो. कशाला? नाही तू कशाला येतोस? अरे मी जाईन ना. मी जाते आणि येते. आणि तसेही शिवा आज महादेवाचा अभिषेक होणं खूप गरजेचं आहे. तू एक काम कर, तू मंदिरात जा आणि पूजेला सुरुवात कर. मी लगेच गेले आणि लगेच आले. हा पण येते मी. शक्ती शक्ती अटक मटक सटाक. अप्पांची औषधं आणि आम्हाला सापडत नाहीयेत. असं कसं होईल? शिवा अरे कुठे चाललायस? अभिषेक करायचा आहे ना. चल उरकून घेऊया पटकन. पण मुहूर्तही टाळायला नको. चला. चिटकोवा म्हणाला होता की शक्ती स्वतःला संपवणार आहे. संपली असेल का ती? कसं कळेल? फोन करून बघते मी. शक्ती तू इथे? तू इथे कशी काय? म्हणजे शक्ती शक्ती अगं तुझ्या कानात काही गेले का? तुला ऐकू येत नाही का? केव्हापासून विचारते की तू इथे कशी काय आलीस? अगं कान बंद झालेत का तुझे? इकडे तुझी एवढी हिम्मत? तू मला मारलास? मला भद्रावतीवर हात उचललास तू? तुझी एवढी हिम्मत? तर यावर स्वतःला तुझ्या कानाखाली तिने नाही मी मारली आहे. चिटकोबा तू इथे काय करतोस? ती बघते ना तुला. तू समोर का आलायस? अगं मग बघू दे ना. काळजी करू नको. अगं ती शुद्धीत नाहीये. शुद्धीत नाहीये? अरे मी तिला पूर्णपणे वश केलंय. आता ती माझ्या हातातली कठपुतली आहे. मी सांगेन तेच करेल ती. मी नाच म्हटलं तर नाचेल, हस म्हटलं तर हसेल, रड म्हटलं तर रडेल. शक्ती बाळा हसून दाखव बघू. पाहिलंस का भद्रे? वा चिटकोबा तू ना कमाल आहेस. तू कमाल केलीस. एकदम कमाल आहेस तू. आता फक्त 10 घटिका उरल्या आहेत. या 10 घटिका संपल्या की हिला ना ती आधी शक्ती वाचवायला येईल, नाहीची जन्मदात्री मैत्री आहे. वा 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 चिटकोबा खुश झाले मी. एकदम खुश झाले. तू ना कमाल आहेस. तुझं कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे. पण मला सांग चिटकोबा, तू हिला कसं मारणार आहेस? नाही म्हणजे तू काहीतरी प्लॅन केला असशील ना. तू तिचा गळा आवळून मारणार आहेस का विष देणार आहेस? नाही गळा दाबून मारणार आहे ना विष पिऊन. हिचं रक्त रक्तासुराला अर्पण करायचंय.
त्यामुळे ही स्वतःचा गळा स्वतः चिरणार आहे. वा चेटकोबा, पहिल्यांदाच असं बघणार आहे की बळीच स्वतःचा बळी देणार आहे. वा, मजा येणार आहे बघायला. भद्रे, उत्साहाला आवर घाल. हो 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 हो. आता 9 घटिका उरल्या आहेत. घे हा सुरा. काय ग मुलींनो, तुम्हाला एक गंमत बघायची आहे? हं? काळी चर्र होईल तुमचं. बघायचे? काय चेटकोबा, अरे विचारतोस काय? दाखव. शक्ती, काय झालं मैत्रीय? तुला प्रश्न पडला असेल ना, आपली मुलगी हातात सुरा घेऊन कुठं निघाली एवढ्या भर दुपारी? कुणाचा खून तर करणार नाही ना? खून करणार आहे ती, पण भद्राचा किंवा प्रिन्सचा नाही. हा गैरसमज आहे ना, तो डोक्यातून काढून टाक. तुझी लेक स्वतःचा बळी घेणार आहे. स्वतःला सुरा मारून घेणार आहे ती, कारण मी तुझ्या शक्तीवर वशीकरण केलंय. तुझी शक्ती वश झालीये मला. आता ती कुणाचंही ऐकणार नाही, फक्त माझं ऐकणार, माझं. तुझ्या शक्तीला आता या भूलोकीवर मिळणार आहे कायमची मुक्ती. अटक मटक सटक. शक्तीला मुक्ती. आता फक्त पाच घटिका उरल्यात. 5 घटिकानंतर तुझा खेळ खतम शक्ती. आमच्या सुखावर तुझी जी पांढरी सावली आहे, पांढरी सावली, ती आता कायमची दूर होणार आहे. कायमची. दात काढू नकोस भद्रे. आवर स्वतःला. हे भांड कशाला? तुझे आणि तुझ्या नवऱ्याचे तुकडे करून मी आज शिजवणार आहे आणि ते राक्षसांना खायला घालणार आहे. काय काय बोलतोस चेटकोबा? हिने गळा चिरल्यानंतर ते रक्त यात घ्यायचंय आणि ते रक्तासुराला अर्पण करायचंय. हिचं गरम गरम ताज रक्त. रक्तासूर आसूसला असेल या रक्तासाठी. पकाड.
अभिषेक पूर्ण झाला. अरे शेठ शेठ, अरे तू इथेच होय? अरे कुठं कुठं हुडकलं तुला आणि तू देवळात आलायस वय? काय झालं? अरे चमत्कार झालाय, चमत्कार. म्हणजे अरे आपल्या शहरात चमत्कार घडलाय, चमत्कार. अरे म्हणजे काय झालं? अरे ती हनुमान टेकडीच्या मागे नाही का ओसाड जमीन आहे? हा त्याचं काय? अरे तिथं गेल्या 20-22 वर्षात एक साधी गवताची काडी नव्हती उगवली. अरे तिकडं आता बगीचा फुललाय, बगीचा. काय? येस ब्रो, बगीचा. फ्लॉवर फ्लॉवर, रेड फ्लॉवर, येलो फ्लॉवर, फ्लॉवर फ्लॉवर, वेली बिली ग्रीनरी झाली. पण मला सांग ना ब्रो, पाऊस नाही पडला, मग अशी अचानक जादू कशी काय झाली तिथं? शंभू महादेवा, अखेर आपला अभिषेक फळाला आला म्हणायचा. आपली प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचली. हे सगळं तूच घडवून आणलंस ना, आपल्याला संकेत दिलास. आता आपल्याला माहितीये काय करायचं ते. तुझं स्थान बदलायची वेळ आली आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. ब्रो शिवा शिवा, अरे काय करतोयस? अरे महादेवांच्या पिंडीला काय उचलतोयस? शंभू महादेवाने आपल्याला संकेत दिलाय, तिकडेच घेऊन चाललोय. अरे काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? अरे हे शेठ, तू जे काय करतोयस ना ते मला पण चुकीचं वाटतंय. हा, अरे भावा, तुझ्या मनात तरी नक्की काय आहे? शिव आणि शक्ती ऊर्जेचा मिलाप. हा? अरे काय बडबडतोयस? शास्त्रोक्त पद्धतीने पिंडीची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. पिंडीला मंत्रोपचार केलेल्या जागेवर हलवलास तर मोठा अनर्थ होईल. गुरुजी, शंभू महादेवाला इथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नाही नेलं तर अनर्थ होईल. आपल्यावर विश्वास ठेवा. जे शंभू महादेवाच्या मनात आहे, जी शंभू महादेवाची इच्छा आहे, तेच होणार. हर हर महादेव. आली आली, शक्तीच्या जाण्याची वेळ आता जवळ आली. शक्ती 5 4 3
2 1 शक्ती 1 चिर चिर स्वतःचा गळा चिर मारून टाक स्वतःला शक्ती मार मार स्वतःला स्वतःचा गळा चिरून टाक चिर चिर मग हे मूर्ख मुली अशी बघत राहिलीस स्वतःचा गळा चिर 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 गळा चिर काय भानावर तर नाही ना आली नाही नाही असं होऊन चालणार नाही असं होऊन चालणार नाही हे भानावर येण्याआधी मलाच हिला संपायला पाहिजे मागे फिर काय चिटकोबा अरे बघ ना आपला आदेश पाळत नाही ती मख्ख मख्ख उभे केव्हापासून ती आता स्वतःला संपवणार नाही का कारण मी तसा आदेश दिलाय तिला त्या शिवाने तिकडे काहीतरी घोळ घालून ठेवलाय तो आधी निस्तरायला हवा त्याशिवाय हिचं मरण उचित नाही तुझं ना मला चिटकोबा काय कळतच नाहीये त्या शिवाने जर तिकडे घोळ घालून ठेवलाय तर तू जा तिथे आणि मारून टाक त्याला पण मी हिला इथेच संपवणार आहे एक पाऊल जरी पुढे टाकलंस तरी माती करून टाकेन मागे हो ठीक आहे मग हिला अशीच सोडायची आहे का हिला सोडायचं नाही तिने स्वतःला मारलं नाही म्हणून काय झालं दुसऱ्याचा जीव तर घेऊ शकते दुसऱ्याचा जीव म्हणजे हो हिच्या संवेदना अजूनही माझ्या ताब्यात आहेत मी जे सांगेन तेच ही करू शकते अगदी शिवाचा खून सुद्धा शिवाचा शिवाचा खून दे तो सुरा इकडे गुलाम म्हणजे खेळणं असतं खेळणं आपल्याला जसं खेळवायचं तसं खेळवता येतं शक्तिबा सुरा घे आणि त्या शिवाच्या पाठीत खुपसून टाक लक्षात ठेव नाही तू असुर कुळातली आहेस नाही तुझ्याकडे अदृश्य शक्ती आहेत त्यामुळे शिवाला मारताना तुला काळजी घ्यावी लागेल त्यामुळे त्याला सरळ न भिडता त्याच्या आणि इतरांच्या नकळत त्याचा घात करून त्याच्यावर आघात करावा लागेल एका घावात शिवाला संपवावं लागेल तुला जा संपून टाक त्याला अटाक मटाक सटाक शिवा शिवा अरे ऐक माझं अरे असं काही करू नकोस अरे अनर्थ घडेल शिवा अरे महादेवाचा कोप होईल असं काही करू नको शिवा शिवा अरे ऐक माझं शिवा 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 ऐक अरे कोणीतरी समजायला शेठ हळूहळू हळू रे ए भाऊ अरे नाही तू जरा मागे थांबा शेठ हळूहळू शिवा अरे महादेवांची प्राण प्रतिष्ठा तुझ्याच हातातून झाली होती ना मग आता पुढे घेऊन चाललायस महादेवांना हे असं करणं योग्य नाही आहे हे फार चुकीचं करतोयस तू तुम्ही मित्र ना याच्या समजा तुम्ही याला अहो गुरुजी आता आम्ही काय बोलणार शेठ जे करायला ते चुकीचं जरी वाटत असलं तरी ते करण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल बघा तुम्ही आणि हे बघा आमचा भाऊ कुठली पण गोष्ट कारणाशिवाय करत नसतो नका टेन्शन घेऊ तुम्ही ऐका शिवा अरे असं करू नकोस महादेवांना माघारी घेऊन चल ऐक माझं अरे पुन्हा मंदिरात ठेवूया पिंडीला आणि माफी माग महादेवांची
शिवा ऐक गुरुजींचं, असं करू नकोस. चला तो बाजूला, चला चला थोडं मामा ऐका जाऊन दे. थोडी जागा दे चला या. हे सेट हळू आहे. शक्ती 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 तुला कळलं काय? काय? शिवाबद्दल. शिवा महादेवाच्या मंदिरातली महादेवाची पिंड खांद्यावर घेऊन हनुमान टेकडीच्या दिशेने निघालाय. सगळे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतायत पण तो कोणाचंच ऐकत नाहीये. ठीक आहे, मी बघते. समजा त्याला. जाऊबाई जाऊबाई मैत्रेयी. खरं तुझी ही अवस्था ना मला बघवत नाहीये. खूप वाईट झालं, खूप वाईट झालं तुझ्या बाबतीत. इतक्या भल्या बाईच्या आयुष्यात हे असं सगळं वाईट घडते. मला खूप वाईट वाटतंय मैत्री, मला खूप वाईट वाटतंय. इतकं छानस गोंडस छान कुटुंब होतं तुझं, ते उद्ध्वस्त झालं, संपलं. काय वाईट केलं होतंस तू कोणाचं? तू काय कोणाचं असं वाईट केलं होतंस? काय पाप केलं होतंस की तुझ्या नशिबात हे 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 असं वाईट मरण आलं? बिलकुल चांगलं नाही झालं तुझ्या बाबतीत. हा, गेल्या जन्मीचे तुझे भोग असतील जे तू या जन्मात भोगतेस. पण बघ नशीबही कसं, म्हणजे ना, मरूनही तुला सुख नाहीये ग. मेल्यानंतरही तुला त्रास यातना होतायतच. तुझे भोग काय संपत नाहीये. कसे संपतील ना, कसे संपतील तुझे भोग? कारण मेल्यानंतरही छळत राहणारे तुला ही भद्रावती प्रिन्स निखारगे. अरे मी एक तुला आनंदाची बातमी सांगायला विसरले. आजची ताजा खबर. तुला माहितीये का, तुझा होणारा जावई शिवा आज मरणार आहे.